नमस्कार, माझं नाव सौ देवश्री धनंजय कुलकर्णी। मी सिंहगड रोड येथे राहते आणि मी 19 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आता गृहिणी आहे। व्यायाम विषयी आपल्याला सांगायचं म्हणजे सकाळी उठून स्वतःसाठी एक तास ते सव्वा तास देणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आपण गृहिणी 40 नंतर आपल्या शरीराकडे बघायला लागतो आणि कुठलेही आजार होऊ नयेत आणि ह्यासाठी चालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आम्ही गेले 2-3 वर्ष झाले सतत रेग्युलर तळजाई येथे चालायला येतो। कारण चालणे हा असा व्यायाम आहे की त्याला कुठलेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि न पैसे देता सुद्धा जर का आपल्याला तब्येत कमवायची असेल तर रेग्युलर चालावं। तसेच मी योगा सुद्धा करते। योगासनाने आपली तब्येत छान राहतेच, बरोबर मनही चांगलं राहतं, उत्तम विचार येतात। ओंकार सुद्धा सर्व गृहिणींनी करावा आणि वेळ हा कोणालाच नसतो, वेळ हा काढायचा असतो। वेळ काढला की तो मिळतो, म्हणतात ना, सवड आपल्यासाठी स्वतःसाठी हवी। मग रोज व्यायाम करणं ही अत्यंत नित्याची गरज आहे। एक मोठा कोरोना आपल्याकडे येऊन गेलेला आहे, त्यांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलंय की व्यायामाचं महत्त्व आयुष्यात किती आहे। तुम्हाला चांगलं निरोगी आयुष्य हवं असेल तर तुम्हाला चालण्याशिवाय पर्याय नाही। आता तुम्ही म्हणाल हे या तत्वज्ञान काय शिकवतात, पण मलाही असा एक मोठा इन्सिडेंट झाल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं जे फ्री आहे ते तू का करत नाहीस। तेव्हापासून मी खडबडून जागी झाले आणि त्यानंतर सलग गेले 3 वर्ष कोरोना नंतर मी कंटिन्यू तळजाईला येते। मी माझ्या स्वतःसाठी रोज सकाळचा 1 तास काढते आणि नंतर संध्याकाळी मला सगळी घरातली कामं, सगळी कर्तव्य, मुलीचा डबा वगैरे करून झाल्यानंतर योगासनं करते। रोज 12 सूर्यनमस्कार घालायला फक्त आणि फक्त 15 मिनिटं लागतात। 15 सुद्धा मी जास्तच सांगते, ज्या खूप छान घालतात त्यांना तर 10 मिनिटातच होतं। ते 10 मिनिटं गृहिणींनी आपल्या स्वतःसाठी द्यावे असं मला कळकळीने वाटतं। तर माझ्या मी समस्त मैत्रिणींना, भगिनींना अशी विनंती करते की तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या। कारण 40 नंतर आपलं आयुष्य छान जगण्यासाठी आपण हा प्रयत्न नक्की केला पाहिजे। आणि चालणं तर मी तर सजेस्टच करीन की रेग्युलर माणसांनी जर 45 मिनिटं चाललं तर आपण पेपरमध्ये आनंद लेख वाचतो, आपण सर्वजण पाहतो आजूबाजूला। चालण्यासारखा सोपा, फ्रीलेस, पैसेलेस कुठलाही व्यायाम नाही आणि तो सर्वांनी अगदी नित्यनियमाने करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते। होऊ शकता की त्यांच्या मालकाला पण दोघं पण येतात विशेषतः। सर, तुम्ही तुमच्या घरमालकींसोबत तुम्ही या ठिकाणी व्यायाम देतात, मला कसं वाटतं? ॲक्च्युली आता माझं वय ऑलमोस्ट 45 आहे। मी वर्किंग आहे, IT कंपनीमध्ये काम करतो, रोज ऑफिसला जावं लागतं। पण एक प्रेरणा आम्हाला दोघांना आली आणि सर्व काम करून, म्हणजे गृहिणीपासून राहता आम्हाला ही प्रेरणा मिळाली की सर्व करून आपण व्यायाम करूच शकतो आणि व्यायामाला आम्ही प्राधान्य द्यायचं आता ठरवलं। कारण आज आपण गृहिणी म्हटलं तरी खूप काम असतं, जबाबदाऱ्या असतात, मुलांच्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आणि मी IT कंपनीतला कामगार म्हणून माझ्याकडेही जबाबदारी आहे। पण तुमची जर हेल्थ चांगली राहिली तर तुम्ही सर्व गोष्टी आयुष्यात करू शकता। आणि कोरोना मला स्वतः झालेला होता, त्याच्यानंतर एक मोठी शिकवण मिळाली की आपण हे रेग्युलर केलं पाहिजे। 10 ते 12 तास नुसतं बसून असतो, व्यायामाला वेळ नाही हे कारण सगळ्यांनाच चालतं, पण तरीही तुम्ही 1 तास स्वतःसाठी काढावा आणि जे काय फायदे आहेत ते स्वतःला कळतात। आय थिंक हे मी सांगू इच्छितो इथे, हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे। खूप धकाधकीची लाईफस्टाईल आहे, पण त्यातही स्वतःसाठी वेळ नाही ठेवला तर मग काहीही उपयोग नाही, एवढंच मी सांगू इच्छितो। बघू शकता की हे दोघंही नवरा आणि बायको आहेत, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत, दोघे मिळून तळजाईला येतात आणि व्यायाम करतात। खरंच यांचा आदर्श घेऊन भारतातली प्रत्येक जे फॅमिली आहे ते व्यायाम केलं पाहिजे। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।